ब्रह्मशेषादेवं गौरीपुत्रं विनायकं ओ ऐका ना, शिट्टी वाजवू नका ना प्लीज. विषय असा आहे की मी देवांची पूजा करते. मनातल्या मनात स्तोत्र म्हणते की नाही मी, तुमच्या शिट्टीमुळे मला डिस्टर्ब होते. काकू, याचा अर्थ तुम्ही जे काही करताय ना ते मनापासून नाही करत आहात. नाही, जर मनापासून करत असतात तर माझी शिट्टी तुम्हाला ऐकूच गेली नसती, आणि जरी ऐकू गेली असती तरी त्याने तुम्ही डिस्टर्ब नक्कीच नसता झाला. ऐका ना, हळू वाजवा ना प्लीज. काकू, त्यापेक्षा तुम्ही जरा तुमच्या भक्तीचा जोर वाढवा ना. नाही, जरा देवाच्या नामस्मरणात कॉन्सन्ट्रेट करा. इथे ना मला त्रास देण्यापेक्षा तुम्ही सरळ खाली जा आणि भाजी आणा. काय भाजी? ती पण आता मीच आणायची? का? खाता येते ना भाजी, मांडता येत नाही? भाजी आणायची पाळी आज तुमची आहे. ओके. बोला, आज माझी कशी काय आठवण आली? हो काय नाही हो, तुम्हाला थँक्यू म्हणायला कॉल केला. कसंय, माहेरचा चहाची खुर्ची तुम्ही सोडली नसती तर माझ्या मुलीच्या नशिबात राजयोग कसा आला असता, नाही का? म्हणजे अरे, तुम्हाला माहितच नाहीये का? मला वाटलं तुम्हाला विचारलं असेल. ओ, तुम्हाला विचारलं पण नाही. हरकत नाही. माहेरचा चहाला नवीन उत्तराधिकारी मिळालाय. मला वाटलं तुम्हाला माहिती असेल, पण कसं विचारणार ना तुम्हाला तरी, तुम्ही तिथे नाहीच म्हटल्यानंतर. पण काळजी करू नका, मी सांगते तुम्हाला. आदित्यला नेमलाय बरं का तुमच्या जागी माहेरचा चहामध्ये. आणि जावई बापूंनी सुद्धा अगदी आनंदाने ही संधी घेतली. नाही, कसं आहे, तुम्ही तिथे नाहीच जात म्हटल्यावर काय करणार ना. आणि आतापर्यंत भावा भावांमध्ये वाद नको म्हणून तेही लक्ष घालत नव्हते. पण आता माझे जावई उत्तराधिकारी आहेत म्हटल्यावर मला तर खूप आनंद झालाय. कसंय, आता तेच तुमच्या जागी बसले म्हटल्यानंतर माझ्या मुलीचं फ्युचर आपोआपच सिक्युअर होणार, नाही का? मी तर खूप खुश आहे. म्हणून म्हटलं की तुम्हाला थँक्यू म्हणावं आणि तुमचं अभिनंदनही करावं. कसंय, तुम्ही काहीतरी छोटं मोठं करतच असाल ना, नुसते घरी बसणाऱ्यातले तर तुम्ही नाही आहात. त्यामुळे जे काही कराल त्यात तुम्हाला यश मिळो. अभिनंदन त्यासाठी. हॅलो. हा, ठेवला वाटतं फोन. हे सगळं मला जर का समोरासमोर उभं राहून बोलता आलं असतं ना, काय मज्जा आली असती. देवा देवा, मला एक तरी चान्स देच. मग बघ त्या राजवर्धनला कसं ऐकवते. बिचारा.
प्लीज स्टॉप इट. आता का मगाशी मी सांगत होते मी पूजा करतेय, मला डिस्टर्ब होतंय, शिट्टी वाजवू नका, तेव्हा ऐकलं का तुम्ही? मग आता मी शिट्टी वाजवते तर लगेच तुम्हाला काही डिस्टर्ब होतंय का? काकू माझा मूड अजिबात चांगला नाहीये, प्लीज स्टॉप इट. वा वा. हे बरं आहे हा. म्हणजे आमची मस्करी करताना तुम्ही आमचा मूड आहे का हे बघणार नाही, पण तुमची मस्करी करताना आम्ही तुमचा मूड बघितला पाहिजे. वा वा, छान हा. काकू एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? कशाला इरिटेट करताय? आणि इथे काय करताय? जाऊन रिपोर्ट करायचा तुमच्या नवीन बॉसला. नवीन बॉस? ही आदित्य. आता ही केबिन तुझी आदित्य. आणि खुर्ची सुद्धा तुझी आदित्य. नाही काकी, ही माझी खुर्ची नाहीये. ही खुर्ची माझी आहे. म्हणजे काही मीटिंग्स ना मी तुझ्या सोबत असेन, हा. पण आपल्या इन्व्हेस्टर्स साठी काही मीटिंग्स तुला माझ्याशिवाय अटेंड कराव्या लागतील. म्हणजे त्यांनाही तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स येईल. काकी मीटिंग्स वगैरे मी काय बोलू मीटिंग मध्ये? तू काही काळजी करू नकोस. हे बघ, तू एकटा नसशील, कावेरी असेल तुझ्या बरोबर. कावेरीला मी सगळं ब्रीफ दिलेलं असेल, तीही तुला मीटिंग्सच्या आधी सगळं नीट छान समजावून सांगेल. एकदम कॉन्फिडेंटली बोल, बिलकुल चिंता करू नकोस. हे बघ, सगळं नीट होईल. नाही, असं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. बरं चाललं, मी निघते. माझी एक मीटिंग लाईन अप आहे. हा, आदित्य, काय चाललंय तुझं? अरे लोक मरतात या चेअर साठी. माहेरचा चहाच्या मालकाची चेअर तुला मिळाली आहे आणि तू हे काय करतोयस आदित्य? तू प्लीज एकदा विचार कर ना. तू या चेअरवर बसल्यामुळे तुझं आणि माझं फ्युचर किती बदलेल. आदित्य, जेव्हा आपल्याला बाळ होईल त्याच्या फ्युचरचा तरी विचार कर. हे बघ, हवं तर ना तू 2 मिनिट डोळे मिटून शांत डोक्याने विचार कर आदित्य, प्लीज. 1 मिनिट. कॉल मी सर. व्हॉट? आय सेड कॉल मी सर. आदित्य, तू काय बोलतोयस आणि कुणाशी बोलतोयस हे कळतंय का तुला? हो, इथे असेपर्यंत मी तुमचा बॉस आहे. तर त्याचं काय आहे ना, जर मी इथे तुझा नवरा म्हणून बसलो ना,
तर तू रोज येऊन माझ्याकडे आपल्या रिलेशन विषयी, आपल्या फ्युचर विषयी, आपल्या बाळाविषयी वेगवेगळी स्वप्न दाखवशील. त्यामुळे मी पहिल्या दिवशीच ठरवलंय की इमोशनल होऊन इथल्या कुठल्याही गोष्टीचा डिसिजन घ्यायचा नाहीये मला. म्हणून तर ही खुर्ची बाजूला सारली आहे ना मी. जशी ही खुर्ची बाजूला सारली आहे ना, तसंच मी इथे असेपर्यंत आपलं नातं सुद्धा बाजूला सारायचंय. त्यामुळे इथे असेपर्यंत मी तुझा बॉस आहे आणि ऑफिसमध्ये तरी मला तू सरच म्हणायचंस. ओके? आदित्य, आर यू सिरियस? सर, सर म्हणायचं. ओके, फाईन फाईन. आदित्य सर. गुड. यू मे लिव्ह ना. व्हॉट? मला काही महत्वाची कामं आहेत आणि तसंही तुमचं माझ्याकडे आत्ता काही काम नाहीये ना. माझं ज्यावेळेस तुमच्याकडे काम असेल त्यावेळेस मी तुम्हाला बोलवेन. ओके? सो प्लीज. बोल राज. कॉंग्रॅच्युलेशन्स आदित्य. अरे कसलं कॉंग्रॅच्युलेशन्स. तू म्हणालास इथे येऊन बस म्हणून मी बसलो. हो, कारण ते गरजेचं होतं. कळतंय मला. या चेअरवर दुसरं कोणी बसलं असतं तर काकीला खूप त्रास झाला असता. आणि शिवाय माहेरचा चहा कसा रन होईल याची काळजी सुद्धा वाढली असती. एक्झॅक्टली. तू तिथे बसलास तर आईला त्रास होणार नाही. तिला तुझा सपोर्टही मिळेल. आणि दुसरी गोष्ट, आई एकटी माहेरचा चहा रन करू शकते. नाही, हे झालं तुमचं बिझनेस बद्दल. पण मी इथे या खुर्चीवर तू परत येशील या आशेवर आणि जास्त काळजीने काकींचं ब्लड प्रेशर वाढू नये म्हणून या खुर्चीवर बसलो. त्यासाठीच थँक्स. थँक्स काय? अरे भावात कसलं आले थँक्स आणि सॉरी. हा, हो. अरे पण हे बघ राज, तुला इतकीच मला कॉंग्रॅच्युलेशन्स करायची किंवा मला थँक्स म्हणायची घाई झाली असेल ना, तर तुला एक गोष्ट करावी लागेल. जमेल का राजवर्धन मोहिते साहेब? बोलून तर बघ आदित्य मोहिते. मग ऐका, तुम्हाला इथे माहेरचा चहाच्या ऑफिसला येऊन माझ्या केबिन मध्ये येऊन मला बॉस अशी हाक मारावं लागेल. जमेल का? इतकंच? येस बॉस. बाय. फक्त म्हणायला आपला मुलगा बॉस झालाय. हा, नाही अजूनही आपण मात्र या घरात गुलामच होत. जिंकू नाही ना हरल्यासारखं वाटतंय मला. अहो, तुम्ही इतके शांत कसे बसू शकता हो? हा, बघवतंय तुम्हाला हे सगळं नाही ना? मग करा ना काहीतरी. नाही, स्वतःला अगदी स्वतंत्र विद्यापीठ म्हणवता मग करा काहीतरी. काल अगदी दातोट खाऊन म्हणाला होतात ना रत्नमालाला बाजूला करू. मग कधी कधी करणार आहात? करा आता काहीतरी. होणार, सगळं होणार. हे बघ, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. त्यामुळे वेळ आली की सगळं व्यवस्थित होणार आणि आपल्याला हवं तेच होणार. हो, मग कधी? लवकरच. काळजी करू नकोस. थांब जरा.
हा बाबा बोला. हा सादिया, मला एक इन्फॉर्मेशन हवी, ती जरा मिळेल? काय काय इन्फॉर्मेशन? आपल्या माहेरचा चहाचे मान्सून स्पेशल नवीन चहाचे मसाले लॉन्च होणार आहेत. त्याचं फूड इन्स्पेक्शन कधी होणार आहे तेवढं फक्त जरा मला कळव. ठीक आहे बाबा, पण ही माहिती मला कोण देऊ शकेल? बच्चूला माहित असेल, कारण जनरली फूड इन्स्पेक्शन आणि इतर ऑडिट कोऑर्डिनेशनचं सगळं तोच बघतो. ठीक आहे, करते मी हे काम. अहो, मला जरा सांगाल का तुम्ही नक्की काय करणार आहात? मी जे करणार आहे ना, त्यामुळे रत्नमाला जेलमध्ये दळण दळत बसेल. राजवर्धन आणि ती दोघही नसल्याने एकतर आदित्याला जबाबदारी घेऊन हे सगळं सांभाळावं लागेल, किंवा माहेरचा चहा रत्नमालाला स्वतःहून आपल्या ताब्यात द्यावा लागेल. अहो, काय सांगताय काय? मे आय कम इन सर? येस, कम इन. सर तुम्ही? हा काय प्रश्न आहे? मी नको बसू का इथे? मला मान्य आहे मी या जागेवर शोभून दिसत नाही, पण नाही नाही सर, तसं नाही. मला रत्नमाला मॅडम म्हणाल्या नवीन बॉस आले त्यांना भेटून घे. कोण आलंय ते सांगितलं नव्हतं ना त्यांनी, म्हणजे मदत कर म्हणाल्या त्या. नाही नाही, अगदी खरं बोललीये काकी. हे बघा, तुम्हाला माझी खूप मदत करावी लागणार आहे. मे आय कम इन सर? येस, कम इन. सर, आपले सेल्स हेड आलेत, त्यांच्याबरोबर मीटिंग करायची होती. पाठव त्यांना आत. ओके. ठीक आहे सर, तुमची मीटिंग झाल्यावर भेटू. एक मिनिट, तुम्ही कुठे जाताय? तुम्हाला बसायचंय मीटिंगला. बसा बसा. हो. अहो बसा. मी आय? येस, कम इन. हॅलो मिस्टर आदित्य. हॅलो. Yes. प्लीज हॅव अ सीट. हो येस, थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप महत्वाची जागा मिळवलीत तुम्ही माहेरच्या चहामध्ये. थँक्यू. सो मिस्टर आदित्य, लेट्स कम टू द पॉइंट. आपले जे नवीन मॉन्सून मसाले लॉन्च होणार आहेत त्यांची प्रमोशनची प्रोसेस कशी करूयात? म्हणजे रिब्रँडिंग करूयात की तसं आहे तसं सेपरेट ठेवूयात? नाही म्हणजे आपल्याला त्याप्रमाणे डिस्ट्रीब्युटर सुद्धा टार्गेट करायचे नाही का? गुड क्वेश्चन. बेसिकली मला काय वाटतंय ना की सर, त्या संदर्भातला प्लॅन ऑफ ऍक्शन रेडी आहे. हा, अच्छा.